शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील अंदाज देणार आहे. सध्या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाला आहे. याचा भारतीय हवामानावर काय परिणाम होईल या संदर्भातील हा अंदाज आहे. एकूणच आपण जो जून महिन्याचा अंदाज दिला होता त्या अपेक्षेप्रमाणे जून महिन्यात महाराष्ट्रात पाऊस पडलाय, परंतु मुबलक स्वरूपाचा पाऊस जूनमध्ये पडणं अपेक्षित होतं, तो पडलेला नाही. आता दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प असलं तरी त्याचा भारतीय हवामानावर फार सकारात्मक परिणाम झालेला नाही, कारण भारतात अपेक्षित पावसाळी वातावरण अद्याप तयार झालेलं नाही. मान्सून अतिशय धीम्या गतीने सरकत असून मान्सून अपेक्षेप्रमाणे सक्रिय झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर जून महिन्यातील पाऊस हा अतिशय कमजोर राहिलेला आहे. आपण मॉडेल बेस अंदाज देतो. GFS मॉडेलनुसार आज उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून नंदुरबार आणि धुळे, नाशिकच्या पश्चिमेला काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल. कोकणात मान्सून आला तरी देखील पावसाला अपेक्षित सुरुवात झालेली नाही. मात्र आज कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रातला मात्र पाऊस बऱ्यापैकी कमजोर होणार आहे. 26 तारखेला वातावरण बदलेल अशी एक अपेक्षा आहे. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल, परंतु अरबी समुद्रात तयार झालेलं वातावरण आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं वातावरण किती तीव्र बनत आहे त्यावर पुढील पाऊसमान अवलंबून असेल. अनेक दिवसापासून सर्वच मॉडेल 27 तारखेपासून वातावरणात बदल होईल असं दाखवत आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा पावसाचं प्रमाण वाढेल. बंगालच्या उपसागरात देखील एक कमी दाबाचं हलकं क्षेत्र तयार होईल आणि त्याचाही महाराष्ट्रावर आणि भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 28 तारखेला महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हे पावसाळी वातावरण 29 तारखेलाही राहण्याची शक्यता आहे. 30 तारखेलाही विदर्भ आणि कोकण, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहणार आहे. महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण 3 जुलैपासून वाढणार आहे. कोकणात मात्र जबरदस्त पाऊस असेल. 1 जुलैपासून तर जवळपास 4 जुलैपर्यंत सातत्याने मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे. स्कायमेटचा 7 दिवसाचा अंदाज आपण बघणार आहोत. आजही पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, आज 25 तारखेला दक्षिण कोकणात पावसाळी प्रभाव वाढेल. स्कायमेटने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज 26ला दिलेला आहे. 27 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असाच अंदाज आहे. 29 तारखेलाही महाराष्ट्रात स्कायमेटने मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे. 30 तारखेपासून थोडं या पावसाचं प्रमाण कमी होईल. भारतात मात्र मान्सूननी बऱ्याच प्रमाणात 30 जूनपर्यंत प्रगती केलेली असेल. तर आपण बघतो 1 जुलैला देखील भारतात खास करून पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये पावसाळी प्रमाण वाढेल. विदर्भातही पावसाचं प्रमाण किंवा कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. आपण ECMWFचाही केवळ 7 दिवसाचा अंदाज बघणार आहोत, म्हणजे 1 जुलैपर्यंतचा. अरबी समुद्रामध्ये असलेलं पावसाळी क्षेत्र आता कोकण किनारपट्टीवर परिणाम करणार आहे. बंगालच्या उपसागरातही एक हलकी कमी दाबाची सिस्टम तयार होणार आहे आणि या दोन्हींमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. आजही कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमी भाग असं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. 26 तारखेपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात, खास करून कोकणमध्ये अधिक प्रभाव आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे. 27 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असणं अपेक्षित आहे. 28 तारखेला देखील हे पावसाळी प्रमाण महाराष्ट्रात जोरदार राहणार आहे. 29 तारखेलाही मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण राहील. 30 तारखेलाही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण राहणार आहे. साधारण 1 जुलैपर्यंत या 7 दिवसात महाराष्ट्रात गरजेपुरता पाऊस होऊन जाईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर मात्र थोडं पावसाळी प्रमाण हे पूर्व भारत आणि उत्तर भारत असं सरकण्याची शक्यता राहील. दोन्ही समुद्रात अपेक्षित बाष्प निर्माण होत नसल्यामुळे पावसाचं प्रमाण अजूनही मर्यादितच आहे. आपण बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये 1000 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. मुंबईच्या आजूबाजूने अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती आहे, ज्याचा आता कोकण किनारपट्टीवर परिणाम होणं अपेक्षित आहे. आपण जर बघितलं तर कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. इतरत्र मान्सून सरींची शक्यता आहे. पुढील 5 दिवसात बंगालच्या उपसागरातील सिस्टममुळे आणि अरबी समुद्रातील सिस्टममुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल. पुढील 10 दिवसात देखील विदर्भ आणि कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे. मान्सून सुरू होऊन देखील कोकणात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. मात्र आता पावसाचं प्रमाण कोकणात वाढणं अपेक्षित आहे. जोपर्यंत कोकणात पाऊस वाढत नाही तोपर्यंत मान्सून सरींना महाराष्ट्रात सुरुवात होणार नाही. आपण एकूणच बघतो की 25 तारखेला म्हणजे आज थोडं मान्सून सरींचा प्रभाव वाढू शकतो. कोकणात पाऊस वाढणं आज अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिमी भागात म्हणजे धुळे आणि नाशिक, नंदुरबारच्या भागात पावसाचं वातावरण असणं अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाळी वातावरण राहू शकतं असं या मॉडेलचा अंदाज आहे. 26 तारखेला देखील मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात पडणं अपेक्षित आहे. जे पावसाळी वातावरण अरबी समुद्रात आहे त्याचा प्रभाव आता महाराष्ट्रावर निर्माण होणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि संपूर्ण कोकणात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. कोकणात पावसाचं प्रमाण सातत्याने आता वाढत जाईल. 27 तारखेला आपण बघतो झडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं. काही ठिकाणी जोरदार पाऊसही असू शकतो. एकूणच वातावरण पोषक अशा प्रकारचं बनेल 27 पासून असा अंदाज आहे. हे वातावरण 28 तारखेलाही पोषक राहणार आहे. आणि आपण सध्या बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव थोडा अधिक राहील. 29 तारखेलाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचा जोर राहणार आहे. 30 तारखेलाही मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात असू शकतो. परंतु अपेक्षित पावसाचा जोर अरबी समुद्राकडून तयार होत नसल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून सरींचा प्रभाव अद्याप निर्माण झालेला नाही, जो आता पुढील कालावधीत निर्माण होणं अपेक्षित आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात अपेक्षित असलेलं वातावरण अद्याप तयार झालेलं नाही आणि ते या आठवड्यामध्ये तयार होणं अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढणंही अपेक्षित आहे. या मॉडेलमध्ये जरी पाऊस दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पाऊस पडत नाही तोपर्यंत या मॉडेलच्या अंदाजावर आपण विश्वास ठेवत नाही. आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात पाऊस पडतोय तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि मग आपण अंदाजाची खातरजमा केलेली आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.